नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण टी तसेच पोलीस भरती तसेच पोलीस पाटील यांच्यासाठी खास करून आज आपण क्वेश्चन आणलेले आहेत, जे की हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, गेल्या 2000 ते 2025 या वर्षामध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. मित्रांनो, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करण्याचा प्रयत्न करा. चला तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. मित्रांनो, हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, तुम्ही मला सांगायचे की पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते? तर आपला पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न दुसरा, होनाजी बाळा हे काय होते? तर मित्रांनो, होनाजी बाळा हे जे होते ते शाहीर होते. मित्रांनो, होनाजी बाळा हे शाहीर होते. मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मित्रांनो, प्रश्न तिसरा आपला, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर मित्रांनो, जे की भांड्यांना आपण कलई करतो तर त्याच्यामध्ये जो काही धातू वापरला जातो तो म्हणजे कथील. मित्रांनो, भांड्यांना कलई करण्यासाठी आपण जो काही धातू वापरतो त्याला आपण कथील असे म्हणतो. प्रश्न आपला पुढचा मित्रांनो, प्रश्न चौथा, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर मित्रांनो, भारतामध्ये सध्या जी की जिवंत ज्वालामुखी आहे ती मध्ये बॅरन बेटे इथे आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल की अंदमान निकोबार बेटे, परंतु अंदमान निकोबार बेटे नाही. मित्रांनो, बॅरन बेटे हा एक आपला तिथं जिवंत ज्वालामुखी सध्या अस्तित्व आहे. मित्रांनो, भारतामध्ये. प्रश्न पाचवा, अस्पृश्यता निवारणासाठी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आहे? मित्रांनो, अस्पृश्यता निवारणासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम आहे? तर मित्रांनो, 17 हे कलम अस्पृश्यता निवारणासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. मित्रांनो, कलम. आपला पुढचा प्रश्न 6वा, मकोका हा कशा संबंधित कायदा आहे? तर मित्रांनो, जो की मकोका हा जो कायदा आहे तो संघटित गुन्हेगारी यांच्या जो काही मकोबा लावला जातो. मित्रांनो, तो संघटित गुन्हेगारी म्हणजे एकत्रित जे काही गुन्हे केले जातात त्यांना मकोबा लावला जातो. मित्रांनो, आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो 3, संघटित गुन्हेगारी. प्रश्न आपला 7वा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय अशी करावी कोणत्या आयोगासमोर केली होती? मित्रांनो, तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी की सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय ही मिळावी यासाठी जे काही आयोग नेमलं होतं मित्रांनो, त्या आयोगासमोर त्यांनी हंटर आयोग यासमोर मागणी केली होती. मित्रांनो, प्राथमिक जे काही शिक्षण होतं मित्रांनो ते मोफत मिळावं यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन जे काही आयोग केलं होतं त्या आयोगामध्ये मागणी केली होती. मित्रांनो, म्हणून आपलं योग्य उत्तर 2 आहे. प्रश्न आपला पुढचा, प्रश्न 8वा आपला, खालीलपैकी डिजिटल पेमेंटचा प्रकार कोणता? तर मित्रांनो, जे की डिजिटल पेमेंट सध्या म्हणजे भीम आहे. मित्रांनो, UPI सुद्धा आपण पेमेंट करू शकतो. पेटीएम पण आहे. मित्रांनो, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. हे सगळे जे काही भीम, UPI, पेटीएम ह्या ते डिजिटल पेमेंटचे प्रकार आहेत. मित्रांनो, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 यापैकी सर्व. प्रश्न 9वा, खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. तर मित्रांनो, ऑप्शन 1 ताडोबा गडचिरोली,
राधानगरी हे जे काही आभरण आहे ते साताऱ्यात आहे का? नाही. तर मित्रांनो मेळघाट अमरावती आणि पेंच नागपूर. तर मित्रांनो जे की मेळघाट अमरावती हे बरोबर आहे आणि पेंच नागपूर हे पण आहे. परंतु जे की ताडोबा अभयारण्य हे इथं पाहिजे होतं चंद्रपूर आणि राधानगरी हे ते कोल्हापूरला पाहिजे होतं. म्हणून आपलं हे ऑप्शन चुकीचं आहे आणि हे बी चुकीचं आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 3 आणि 4 हे योग्य आहे. म्हणून आपलं ऑप्शन 3 हे बरोबर आहे. 3 आणि 4 हे योग्य आहे. प्रश्न आपला 10वा, योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. तर माशांची काय असते मित्रांनो, जे की माशाची झुंबड तर होऊ शकत नाही, गंजी पण होऊ शकत नाही आणि जुडी पण होऊ शकत नाही. माशाशी असते गाथण. आपलं योग्य उत्तर 2. प्रश्न आपला 11वा, खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुले मैदानावर पळत होती. तर मित्रांनो मुले मैदानावर पळत होती. तर मित्रांनो ह्यातलं जे काय आहे ते मित्रांनो ऑप्शन नंबर 3 संयुक्त व सहाय्यक क्रियापद आहे मित्रांनो. क्रियापदाचा प्रकार आहे मित्रांनो. आपला प्रश्न 12वा, खालील वाक्यातील रस ओळखा. तर मित्रांनो भ्रांत तुम्हा का पडे ह्याच्यामध्ये कोणता आहे? करुणा रस का अद्भुत रस का वीर रस का हास्य रस? मित्रांनो याच्यामध्ये जो काही रस आहे तो करुणा रस आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न आपला 13वा, मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा. मित्रांनो हे जे काही क्वेश्चन घेतले ते अत्यंत इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो आणि आपल्या मित्रांना पण शेअर करत जा. आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पण शेअर करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 13वा, खालील वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा. या दानाशी या दानाहून अन्य नसे व अपमान. मित्रांनो दानाहून अशी नसे अन्य नसे अपमान उपमान. तर मित्रांनो ह्याला काय दिलं मित्रांनो दानाशी दानाहून अपमान. तर मित्रांनो ह्याला काय झालं आहे? दृष्टांत दिला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 हा आपलं उत्तर योग्य नाही. दृष्टांत अलंकार होईल मित्रांनो इथं. म्हणून आपलं योग्य उत्तर 3 आहे मित्रांनो. प्रश्न 14वा, अयोग्य जोडी ओळखा मित्रांनो. म्हणजे आपल्याला बरोबर जोडी ओळखायची. विष्णू वामन शिरवाळकर यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं का? राम गणेश गडकरी यांना गोविंदराज. कला प्रल्हाद केशवात्रे यांना आपण केशवसूत किंवा केशवकुमार म्हणतो मित्रांनो. काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज. तर मित्रांनो आपलं जे की ऑप्शन योग्य उत्तर आहे मित्रांनो यातलं क प्रल्हाद केशवात्रे यांना आपण केशवसूत किंवा केशवकुमार या नावाने ओळखलं जातं. प्रश्न 15वा, समासाचा प्रकार ओळखा. निर्दोषी. तर मित्रांनो निर्दोषी याचा आपला योग्य जे काही समास आहे मित्रांनो नत्र तत्पुरुष हा आपलं योग्य उत्तर होऊ शकते मित्रांनो. प्रश्न आपला 16वा, वाक्य प्रकार ओळखा. मोठ्यांचा आदर राखावा. तर मित्रांनो इथं काय केलं आपण? हे वाक्य का विद्यार्थी होऊ शकतं का? स्वार्थी होऊ शकतं का? अकरणरूपी होऊ शकतं? मिश्र वाक्य होऊ शकतं का? कारण की ह्यात मिश्र वाक्य पण होऊ शकत नाही मित्रांनो. हे बी होऊ शकत नाही. स्वार्थ पण होऊ शकत नाही. अकरून सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून आपलं विद्यार्थी वाक्य हे आपलं होऊ शकते. मोठ्यांचा आदर राखावा हा विद्यार्थी वाक्य आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. प्रश्न 17वा, मराठी उपसर्ग लागून तयार झालेल्या अपसर्ग शब्द ओळखा. तर मित्रांनो विपत्ती, अदमास, बदफैल आणि सरचिटणीस. तर मित्रांनो ह्याच्यात जे काही उपसर्ग लागून तयार झाला घटक कोणता आहे? अदमास. ऑप्शन नंबर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 18वा, खालील दिलेल्या म्हणीचा समर्पक अर्थ शोधा. इंगळास ओळंबे लागणे. तर मित्रांनो याचे काय इंगळास ओळंबे लागणे. तर मित्रांनो याचा ऑप्शन नंबर 1 कर्तृत्वाला डाग लागणे, यशस्वी होणे, शिस्तभंग होणे का आतुरता वाढणे. तर मित्रांनो
इंगळास ओळंबे लागणे म्हणजे काय होऊ शकतं मित्रांनो? इथं योग्य उत्तर आपलं होऊ शकतंय ऑप्शन नंबर 1, कर्तृत्वाला डाग लागणे हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न आपला 19वा, वाक्यप्रचार ओळखा. सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही. तर मित्रांनो इथं आपल्याला ओळखू येऊ शकतं मित्रांनो तुम्ही की ज्या वाक्यामध्ये परंतु, जसा, तसे असे शब्द जे काही आलेले असते ते वाक्य आपलं मिश्र वाक्य म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न आपला 20वा, समानार्थी शब्दाच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखायची मित्रांनो. आपल्याला इथं काय करायचं आहे? चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो. इथं ऑप्शन नंबर 1 अमृत सुधा, कृपण विद्रूप, गर्भ दर्प आणि अभ्यास व्यासंग. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, कृपण विद्रूप. तर मित्रांनो हे चुकीचा विरुद्धार्थी शब्द झाला मित्रांनो, त्यामुळे हे आपलं अयोग्य जोडी आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला अमृत सुधा हे योग्य आहे मित्रांनो. अमृताला आपण सुधा पण म्हणू, गर्भला दर्प म्हणतो, अभ्यासला व्यासंग म्हणतो, कृपणला आपण विद्रूप म्हणू शकत नाही मित्रांनो, कारण हा विरुद्धार्थी शब्द झाला. त्यामुळं मित्रांनो आज आपण असे अत्यंत महत्त्वाचे 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो. आणि ह्याच्या आधी पण आपण दररोज असे 20 किंवा 40 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा.